महत्वाची अपडेट समोर येते। आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आंदोलनस्थळी निघण्यासाठी मातोश्री निवासस्थानाहून रवाना झाले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते हुतात्मा चौक या परिसरात पोहोचतील आणि त्यानंतर मवियाचं आंदोलन सुरू होईल। शरद पवार हे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र ही ताजी दृश्य आपण पाहतोय। सध्या उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाहून हुतात्मा चौक या ठिकाणी जाण्यासाठी आता रवाना झालेत। पुन्हा एकदा हुतात्मा चौक परिसरात जाऊयात। त्या ठिकाणचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सागर, तर आपण पाहतोय सागर हुतात्मा चौक या परिसरातून आपल्याला अपडेट्स देत आहेत। मात्र एकीकडे तुम्ही मान आहे महाराजांचा आणि त्याला कदापि माफी देणार नाही आम्ही। तुम्ही इथे आंदोलन करत आहात राज्य सरकारच्या, तिथे भाजप देखील आंदोलन करते तुमच्या विरोधात, कारण का पंतप्रधान यांनी माफी मागू देखील तुम्ही आंदोलन करतायत। म्हणजे आम्हाला महाराज कोण होते आपले? आज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय त्यांच्या ह्या एका माफीने काही होणार नाही। सुरक्षित आहे का? काही होत नाही। काय तुम्ही करते सरकार? महिला सुरक्षा आहे का? नाही ना, महिला सुरक्षित नाही। आज आम्ही रणरागिणी उतरलो आहोत। मुंबई आमच्या साहेबांची आहे। आज आम्ही मुंबईत उतरलोय आमच्या संरक्षणासाठी आणि महाराजांनी काय शिकवणूक दिलेली आहे महिलांचा आधार आल्यापासून खूप काही वेगवेगळे घटना घडत आहे। त्यांचा गुन्हा त्यांच्याजवळ सरकार काय करतोय? गुन्हा करतोय, मुलींना अत्याचार करतोय, बाईंना अत्याचार करतोय। काय करतो छोट्या मुलींना 3 वर्षाच्या? हे काय चाललंय? हा, बाईंनी बाहेर पडायचं की नाही पडायचं? महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे? आज आया बहिणींचं रक्षण करण्याची शिकवण दिलेली आहे। पण आज आपल्या राज्यात देशात काय घडतंय? रोज उठसूट रेप होत आहे, छोट्या 2 वर्षांच्या मुलींवर रेप होत आहे। सरकार काय करतंय? बोटं छाटली गेली पाहिजे त्यांची। नक्की, आणि सरकारमध्ये दम नसेल तर आमच्याकडे द्या, पब्लिकला सांगा। भर चौकात मारतो आम्ही, भर चौकात मारू त्यांना, पब्लिककडे द्या, तुमच्याकडे आमच्याकडे द्या। आम्ही भर चौकात कमी पडत असेल तर पब्लिकला द्या, आम्ही महिला मारू। 4 वर्षाच्या मूल हे शाळेमध्ये सुरक्षित असतं। आपल्या बहिणी आहेत त्या शाळेत मूल सोडून कामाधंद्याला जातात आणि आज जर शाळेत मूल सुरक्षित नाही तर राहणार कुठे? आणि उद्रेक इथे पाहतोय महिलांचा विषय देखील इथे ऐरणीवर आला आहे आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने देखील इथे या महिला सगळ्या मैदानात उतरल्या आहेत। मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमलेले आहेत, नेते मंडळी जमलेले आहेत आणि आपण इथे पाहतोय की हातामध्ये बॅनरबाजी आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आपापल्या पक्षाचे गमछे देखील आहेत आणि त्यामुळे आपण इथे पाहतोय की हे जे सगळा उद्रेक आहे नागरिकांचा तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। इथे जर आपण पाहिलं तर मग माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर देखील आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। हेमांगी ताई, काय सांगाल? शिवाजी महाराजांसाठी आता सगळे रस्त्यावर उतरले आहेत। जी विटंबना झाली पुतळ्याची, पंतप्रधानांनी माफी देखील मागितली तरी देखील आंदोलन केलं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या प्रकारे माफी मागितली ती माफी बघितली अशी वाटत नाही आणि आम्हाला हा निषेध व्यक्तच करायचा आणि म्हणून आम्हाला ह्या सरकारला जोडे मारून आंदोलनासाठी आम्ही या सगळ्या महिला पोलिसांतर्फे आंदोलनाला परवानगी नाहीये, पोलीस अडवण्याच्या तयारीत आहेत, तरी आंदोलन पुढे सरकणार का? आम्ही आमच्या परीने आंदोलन करणार। निश्चित आपण पाहतोय की आंदोलन आम्ही करणार। इथे आपल्यासोबत अजून काही आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल? आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीतर्फे, माफी तर मागितली, आंदोलनाचा परिणाम दिसून येईल का? नक्कीच, आम्ही शिवाजी महाराजांचे सगळेजण शिवाजी महाराजांसाठी आलेलो, नुसतं माफी मागून होणार नाही। ज्या पुतळ्याचं अनावरण एवढ्या घाईगर्दीने केलं आणि तो पुतळा जर खाली पडत असेल तो हा आमचा मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अपमान आहे, अस्मितेचा अपमान आहे, म्हणून तो खपवून घेतला जाणार नाही। आम्ही त्याचा धिक्कार करू आणि निषेध करू। एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो। हेमांगीताई, तुम्ही पण इथे या। हेमांगीताई, तुम्ही पण इथे या। एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांमध्ये कोसळला, मात्र अरबी समुद्रामध्ये अजूनही महाराजांचा पुतळा उभारला नाहीये। त्या घटनेकडे कसं पाहतात? त्याचं देखील भूमिपूजन पंतप्रधानांनी केलेले। विचारायला पाहिजे हे प्रश्न, तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे की हा पुतळा 8 महिन्यात पडतो पण हे शिवस्मारकाचा अजूनही कुठे पत्ता नाही आहे, हे तुम्ही खरं तर विचारलं पाहिजे। आम्ही आमच्या परीने आम्ही विचारतो, मीडियाने प्रश्न उचलून धरला पाहिजे ना। आम्ही सातत्याने प्रश्न विचारतो पण तुमची जबाबदारी आहे, तुम्ही विचारलं पाहिजे। तुम्ही काय सांगाल यावर? कारण का सरकार देखील युतीचं सरकार होतं त्यावेळेला, याचं कारण की
हा पुतळा कोसळून आणि सरळपणे माफी न मागता या देशाचे पंतप्रधान मध्येच सावरकरांचंही नाव घेतात आणि शिवाजी महाराजांचा उलट माफी मागून अपमान केल्यासारखं आम्हाला त्या ठिकाणी वाटून आलेलं आहे। म्हणून आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे महाविकास आघाडी आम्ही तीव्रपणे या सरकारचा धिक्कार आणि निषेध करतो। आपण पाहतोय की निषेध केला जात आहे महिलांतर्फे, पुरुष देखील इथे उतरले आहेत रणांगणामध्ये आणि पुरुषांतर्फे देखील इथे आंदोलन केलं जात आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला सर्व हे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। केवळ काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेना नाही, तर इतरही जे शिवप्रेमी आहेत ते देखील रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलन करत आहेत। हुतात्मा स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसचं जर आपण पाहिलं तर मग इथे काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जात आहे आणि राष्ट्रवादी झालं, शिवसेना झाले, काँग्रेसकडून आपण त्यांचं मत ऐकून घेणार आहोत। काय सांगाल, तुम्ही आंदोलन करत आहात, जी घटना घडली राजकोट किल्ल्यावर जोडे मारो आंदोलन करतायत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हमारे छत्रपति शिवाजी महाराज का जो ये लोग ने अपमान किया है, ये अपमान हमारे महाराष्ट्र के कोई भी आदमी नहीं समझेगा, हमारे भारत के कोई भी आदमी सहन नहीं कर सकता है। और आज हमारे मुंबई कांग्रेस, शिवसेना, एनसीपी, हमारी महाविकास आघाड़ी, हमारी सरकार आज आई है रोड पे। हम ये अपमान सहने नहीं वाले और ईंट से ईंट बजा देंगे। हमारे छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से पुतला था और ये लोग ने जो घोटाला किया है, ये अपमान हम नहीं सहने वाले। निश्चित आपण इथे एक खासियत पाहतोय की केवळ मराठीच नाही तर मग इतरही जे जातीचे नागरिक आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहेत आणि आपण इथे बॅनरबाजी पाहतोय। मिंदे भाजपला आम्ही जाब विचारायला आलोय, काय सांगाल? बॅनरबाजी केलीत, मिंदे भाजपला आम्ही जाब विचारायला आलो आहात, पंतप्रधानांनी माफी तर मागितली तरी देखील आंदोलन का? आपल्याला असं वाटतं का ताई की माफी मागितल्यानंतर सगळे प्रश्न सुटणार आहेत? अहो, यांचे गुन्हेच एवढे आहेत की यांच्या सरकारला नाही का राजकोटच्या किल्ल्याहून यांचा कडेलोट करायला पाहिजे आणि हा कडेलोट ह्या महाराष्ट्राची जनता ह्या वर्षी केल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी नाही, भगवी नाही, हिरवी नाही, सर्व रेषा आहेत असं मी मानते। निश्चित आपण इथे पाहतोय की कडेलोट केला पाहिजे या सरकारचं असं म्हणणं आहे। हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला हुतात्मा चौकाचा तर मग कार्यकर्ते इथे व्यापले गेलेले आहेत, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे आणि केवळ महिला नाही, पुरुष नाही, तरुण नाही, सर्व वयोगटातील जे नेते आहेत ते इथे दाखल झालेले आहेत त्या आंदोलनासाठी। नेते मंडळी हळूहळू इथे येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर यांचा हा जो मोर्चा आहे तो सुरू होणार आहे।